नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. 10th SSC बोर्ड सेमिस्टर एक्झाम तुमची जवळ आली आणि त्याचं प्रिपरेशन तुमचं चालूच असेल. परंतु प्रिपरेशन करताना जर आपल्याकडे प्लॅन असेल तर प्रिपरेशन एकदम व्यवस्थित होईल, बरोबर. म्हणून लास्ट 2 व्हिडिओजमध्ये आपण सायन्स 1 चा प्रिपरेशन प्लॅन बघितला, सायन्स 2 चा प्रिपरेशन प्लॅन बघितला, चॅप्टर वाईज कसं प्रिपेअर केलं जातं सगळं काही समजून घेतलं. जर ते व्हिडिओज नसतील बघितले, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक आहे. या व्हिडिओ नंतर तो व्हिडिओ नक्की बघा, प्रिपरेशन तुमचं एकदम व्यवस्थित होऊन जाईल. आणि काही डाऊट्स असतील तर त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा, तुम्हाला रिप्लाय मिळून जाईल. चलो, आता आजच्या व्हिडिओमध्ये काय करायचंय, मॅथमॅटिक्स 1 चा प्रिपरेशन प्लॅन कसा करायचा, सिस्टमॅटिक प्रोग्रेसिव्ह प्लॅन काय असतो, चॅप्टर वाईज प्रिपरेशन प्लॅन कसा केला जातो, सगळं काही नीट समजून घेऊ. आणि बऱ्याच जणांचे असे डाऊट्स असतात की सर आमच्या डोक्यामध्ये मेथड्स राहत नाहीत, का राहत नाहीत, कशा राहत नाहीत, स्टेप का लक्षात राहत नाहीत, बारीक बारीक गोष्टी आहेत, सगळं काही आज डिस्कस करूया. सोबतच प्रिपरेशन कसं केलं जातं ते देखील समजून घेऊया. जर तुम्ही फर्स्ट टाइम चॅनलवरती असाल नक्की सबस्क्राईब करा आणि असेच तुम्हाला प्रिपरेशनचे व्हिडिओज तुम्हाला येत राहतील, त्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा. चलो सुरू करूया. आता मॅथमॅटिक्सला स्टार्ट करण्याआधी नेहमीसारखं जसं आपण अगोदर केलं होतं अगदी त्याच पद्धतीने टेक्स्टबुकला कसं डिझाईन केलंय ते समजून घेऊ, म्हणजे आपल्याला प्रिपरेशन करणं इझी जाईल. बघा, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये अल्जेब्रिक इक्वेशन बेस्ड चॅप्टर्स, म्हणजे ज्याच्यामध्ये व्हेरिएबल असतो, कोइफिशियंट असतो, इक्वेशन असतं, अशा टाईपचे 2 चॅप्टर्स आहेत. पहिला चॅप्टर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आणि दुसरा चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता ह्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत, म्हणजेच एक्स आणि वाय. ह्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे, फक्त त्याची पॉवर 2 आहे, बरोबर. आता हे जे काही आहे हे तुम्ही सॉल्व्ह केलेलं आहे. कुठं सॉल्व्ह केलंय ते पण सांगतो. 9th मध्ये या टाईपचे इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह केलेले आहेत. 8 मध्ये तुम्ही या टाईपचे फॉर्म्युलेज बघितलेले आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही इक्वेशन्स बनवलेले आहेत. फक्त आता काय थोडंसं प्रोग्रेसिव्ह दिलेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी आता तुम्हाला रूट्सचं काम करायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यूजचं काम करायचं, बरोबर. त्यामुळे अजिबात पॅनिक होऊ नका, अगोदर तुम्हाला झालंय, फक्त थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल. त्यानंतर ऍप्लिकेशन बेस्ड चॅप्टर्स, म्हणजेच रिअल लाईफ ऍप्लिकेशन्स कसे असतात, म्हणजे थोडक्यात काय तर अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा चॅप्टर आणि फायनान्शियल प्लॅनिंग, हे रिअल लाईफ ऍप्लिकेशनचे 2 चॅप्टर्स आहेत. त्यानंतर मॅथमॅटिकल डाटा बेस्ड चॅप्टर्स, ज्या ठिकाणी तुम्हाला डाटा हँडल करायचा आहे. प्रोबॅबिलिटी एक टाईपचा डाटाच आहे, त्याच्यावरून तुम्ही प्रोबॅबिलिटी काढता, सॅम्पल स्पेस लिहिता. स्टॅटिस्टिक्स हा तर प्युअर डाटा फॉर्म आहे. सेम म्हणजेच ओव्हरऑल टेक्स्टबुक मध्ये जर आपण नीट पाहिलं तर आपल्याला ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यानुसार आपण प्रिपरेशन करू शकतो. आता तुम्हाला एक आयडिया आली की हे 2 चॅप्टर्स, हे 2 चॅप्टर्स आणि हे 2 चॅप्टर्स, प्रत्येक चॅप्टर्स प्रत्येक सेक्शन वाईज आहेत. त्यामुळे आपल्याला प्रिपरेशन करताना सुद्धा डोक्यामध्ये जेव्हा हे 2 चॅप्टर्स असतील त्यावेळेला इक्वेशनचा विचार करायचा, ज्या वेळेला हे 2 चॅप्टर्स येतील त्यावेळेला ऍप्लिकेशनचाच विचार करायचा आहे. म्हणजे थोडक्यात काय की रिअल लाईफ मध्ये या गोष्टी कुठं बसतात ते एकदा का तुम्हाला समजलं की प्रिपरेशन करणं इझी जातं. या ठिकाणी डाटा हँडल करायचा आहे, म्हणजे डोक्यामध्ये फक्त डाटाचा विचार आला पाहिजे. आता टेक्स्टबुक मध्ये डिझाईन करताना त्यांनी काही स्टेप्स फॉलो केल्यात, म्हणजे बोर्डाने काय स्टेप फॉलो केल्यात ते बघा. डिफरंट मेथड्स आहेत फॉर डिफरंट प्रॅक्टिस सेट, प्रत्येक प्रॅक्टिस सेटसाठी वेगवेगळ्या मेथड्स आहेत, पण कंडिशन अशी आहे की त्यांचं आन्सर मात्र सेम येतं. आता एक्झाम्पल सांगतो बघा. चॅप्टर नंबर 2 मध्ये तुम्हाला 3 मेथड्स आहेत. पहिली फॅक्टरायझेशन आहे, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आहे, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आहे तुम्हाला, आणि त्याच्यानंतर फॉर्म्युला मेथड आहे. आता ह्या 3 मेथड्स का दिलेल्या आहेत तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काढायचे. जर फॅक्टरायझेशनने नाही झालं तर तुम्ही कम्प्लिटिंग स्क्वेअरने काढता, कम्प्लिटिंग स्क्वेअरने नाही झालं तर आपण फॉर्म्युला मेथडने करतो, बरोबर. या स्टेपमध्ये प्रॅक्टिस सेट दिलेले आहेत आणि एकाच इक्वेशनला जर तुम्ही या 3ही मेथडनी सॉल्व्ह करून बघितलं तर तुमचं आन्सर सेम येतं. म्हणजे थोडक्यात काय, आन्सर काढण्यासाठी या वेगवेगळ्या मेथड दिलेल्या आहेत. पहिलं हे समजून घ्या, आन्सर एकच येणार आहे. म्हणजेच असं नको व्हायला की प्रॅक्टिस सेट फॉर्म्युला मेथडचा होता आणि एक्झाम मध्ये फॅक्टरायझेशनचा आला, कसं सॉल्व्ह करू, अजिबात असं डोक्यात ठेवू नका. त्यामुळे प्रिपरेशन करताना फॉर्म्युला मेथडचे काही सम फॅक्टरायझेशनने ट्राय करा किंवा फॅक्टरायझेशनचे काही सम फॉर्म्युला मेथडने ट्राय करा, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली समजून येईल की ही मेथड का दिली आहे, ही मेथड का दिली आहे आणि ही मेथड का दिली आहे. कळलं नक्की. नंतर पहिले 2-3 प्रॅक्टिस सेट आहेत ना सिंपल आहेत. सिंपल म्हणजेच काय, त्याच्यामध्ये फक्त मेथडचं अंडरस्टँडिंग आहे किंवा इंट्रोडक्शन जरी बोललं तरी चालेल. जसं की लिनियर इक्वेशनचा पहिला प्रॅक्टिस सेट तुम्हाला काय दिलाय तर 9चं इंट्रोडक्शन दिलंय,
बरोबर. त्यानंतर सेम वे मध्ये जर क्वाड्रॅटिक घेतलं तर क्वाड्रॅटिकचं इंट्रोडक्शन तुम्हाला पहिला चॅप्टर आहे. सेम अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये सुद्धा अरिथमॅटिक प्रोग्रेशनचं इंट्रोडक्शन आहे. म्हणजे पहिले 2-3 प्रॅक्टिस सेट इझी आहेत, फक्त इंट्रोडक्टरी पार्ट आहे. मग एंडिंगचे जे काही 2 प्रॅक्टिस सेट आहेत त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन बेस्ड प्रॅक्टिस सेट आहे. म्हणजेच काय, तर या ठिकाणी तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम दिसून येतील आणि ते वर्ड प्रॉब्लेम जे असतील ते मोस्टली रिअल लाईफ वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे आता आपल्याला प्रिपरेशन करताना एक गोष्ट डोक्यात ठेवावी लागेल की प्रत्येक चॅप्टरसाठी सुरुवातीला आपल्याला मेथड बघावी लागेल. कोणती मेथड कोणत्या स्टेप्सनी सॉल्व्ह केली जाते ते समजून घ्यावे लागेल. मग त्यासाठी तुम्हाला काही सम्सची प्रॅक्टिस करावी लागेल. ती प्रॅक्टिस झाली, जास्त नाही करायचे, बेसिक स्टेप्स कळल्या, 2-4 सम्स तुम्ही सॉल्व्ह करून बघितले की ती मेथड पक्की होती. अजिबात लोड घेऊ नका. एकदा का समची प्रॅक्टिस झाली की मग आपल्याला वर्ड प्रॉब्लेम कडे जायचंय. मग आता वर्ड प्रॉब्लेम कम्प्लीट सॉल्व्ह करायचा का, तर अजिबात नाही. वर्ड प्रॉब्लेम हा फक्त इक्वेशन आणेपर्यंतच सॉल्व्ह करायचा, कारण ऑलरेडी तुम्ही मेथड केलेल्या आहेत ना. मग कशाला परत ते सॉल्व्ह करता. टाइम वाचवायचा आहे आपल्याला. जेवढा टाइम वाचवता येईल तेवढा वाचवा, पण जेवढा टाइम मेथडला देता येईल ना तेवढा द्या. कारण मेथड पक्की झाली तरच वर्ड प्रॉब्लेम पक्के होणार. आणि वर्ड प्रॉब्लेम मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर ते म्हणजे अंडरस्टँडिंग. जेवढं तुम्ही पटकन अंडरस्टँड करताल तेवढा तो वर्ड प्रॉब्लेम इझी होऊन जाईल. कळलं. आता ओव्हरऑल प्रिपरेशन कसं असणार आहे, पुढे व्हिडिओमध्ये मी काय सांगणार आहे हे जरा असा तुम्हाला अंदाज आला असेल. लोड अजिबात घेऊ नका. टाइम आहे आपल्याकडं. सेमिस्टर एक्झाम म्हणजे आपली बोर्ड एक्झाम नाहीये. आपल्याकडं जवळपास ह्या वर्षाचे 3 महिने म्हणजेच ऑक्टोबर, नोव्हेंबर, नंतर डिसेंबर आणि जानेवारी असे 4 महिने आहेत. व्यवस्थित प्रिपरेशन होऊन जाईल. फक्त सेमिस्टर एक्झाम मध्ये आपल्याला काय चेक करायचंय की आपण जो अभ्यास केलेला आहे, आपण जो स्टडी केलाय तो किती झालाय ते बघायचंय. त्यामुळे प्रिपरेशन एकदम व्यवस्थितच करा, अजिबात टेन्शन घेऊ नका. चलो आता प्रत्येक चॅप्टर वाईज प्रिपरेशन प्लॅन समजून घेऊ. पहिला तर काय, अल्जेब्रिक इक्वेशन बेस्ड चॅप्टर्स म्हणजेच लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल, नंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता पहिलं प्रिपरेशन करण्याआधी ना स्टेप समजून घ्या. पहिली स्टेप काय असणार आहे, तर बाबा अंडरस्टँड द मेथड. कुठल्या कुठल्या मेथड दिल्यात आणि त्यांच्या स्टेप्स काय आहेत पहिलं ते समजून घ्या. त्यानंतर ऍटलिस्ट 10 to 15 सम सॉल्व्ह करा. तेवढे जरी नाही करता आले, टाइम कमी असेल, ऍटलिस्ट 7-8 तरी करा. म्हणजे काय होईल, प्रत्येक सम मध्ये तुम्हाला व्हरायटी समजून येईल. कळलं. नंतर मेथड स्विच करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. स्विच करणं म्हणजे काय, आता एक एक्झाम्पल देतो बघा. प्रॅक्टिस सेट 1.1 तुम्हाला एलिमिनेशन मेथड आहे. एलिमिनेशन मेथड बरोबर. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.3 तुम्हाला क्रॅमर्सचा रूल आहे. राईट. आता एक काम करा, सिम्पली गोष्ट सांगतो बघा. एलिमिनेशनचे 4 सम घ्या, क्रॅमर्सचे 4 सम घ्या. एलिमिनेशनने 4 सम सॉल्व्ह करायचे, केले. त्यानंतर तेच सम क्रॅमर्सने सॉल्व्ह करायचे. नंतर क्रॅमर्सवाले 4 सम क्रॅमर्सने सॉल्व्ह करायचे आणि एलिमिनेशनने सॉल्व्ह करायचे. म्हणजे बघा टोटल काय झाले, 8 सम्स होते. 8 सम तुम्ही क्रॅमर्सने पण सॉल्व्ह केले आणि तेच 8 सम तुम्ही एलिमिनेशनने पण केले. आता आन्सर व्हेरीफाईड करा. जर 8 सम सॉल्व्ह करून क्रॅमर्सने सुद्धा आणि एलिमिनेशनने सुद्धा तुमचं आन्सर जर सेम आलं तर तुम्ही ह्या दोनही मेथड मध्ये मास्टर झालात. कळलं. काय बोललो समजलं. एवढंच करा, ह्याला टाइम जास्त नाही लागणार. पटपट करायचं. अजिबात राईट बेट करू नका, मल्टिप्लाय इक्वेशन दिस बाय दिस असं अजिबात नका करू. पटपट करा. सॉल्व्ह करून फक्त आन्सर व्हेरीफाईड करा. एक्झामला तुम्ही डिटेलमध्ये लिहिणारच आहात. आता फक्त रफली सॉल्व्ह करून बघायचंय की बाबा एलिमिनेशनने सम सॉल्व्ह केलं, आन्सर हे आलं. क्रॅमर्सने पण केलं, आन्सर सेम आलं. म्हणजे माझ्या दोन्ही मेथड्स आणि माझ्या दोन्ही मेथडच्या स्टेप्स पक्क्या झाल्या. समजलं नक्की. आता नेक्स्ट एवढं जर तुम्ही केलं तर पहिल्या 3 स्टेप मध्ये तुम्ही त्या मेथड मध्ये मास्टर होता. मेथड मध्ये काय झाला, तुम्ही मास्टर झाला. एकदा का तुम्ही मेथड मध्ये मास्टर झाला की वर्ड प्रॉब्लेम करणं एकदम इझी आहे. वर्ड प्रॉब्लेम मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर इक्वेशन राईट आणता आलं पाहिजे. मग आता इक्वेशन राईट आणण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट काय असणार आहे, तर ते वर्ड प्रॉब्लेम्स कुठल्या कुठल्या टाइप्सचे आहेत ते समजणं गरजेचं आहे. आता टाइप्स म्हणजे मी काय बोलतोय, थोडं कन्फ्युज झाला असाल तुम्ही. बघा चॅप्टर नंबर 2 मध्ये ना तुम्हाला एजेस वाला सम आहे, पहिलंच आहे बरोबर. त्याच्यानंतर टाइम आणि वर्कची कन्सेप्ट आहे. राईट. त्याच्यानंतर थोडंफार तुम्हाला ते एक्झाम मध्ये मार्क्स वाला तो एक टाइप आहे. त्यानंतर प्राइज वाला एक क्वेश्चन आहे. त्यानंतर डिव्हिजन वाला एक सिंपल क्वेश्चन आहे. आता हे काय झाले, तर रिअल लाईफ ऍप्लिकेशन बेस्ड वर्ड प्रॉब्लेम झाले. मग एजेस वाला सम कसं सॉल्व्ह करायचं,
टाइम वर्कचं सम कसं सॉल्व्ह करायचं, प्राइस वाला कसं करायचं, डिव्हिजन वाला कसं करायचं, ह्याच्या पहिल्या 3 स्टेप जरी बघितल्या, 3 स्टेप म्हणजेच काय, तर पहिली स्टेप काय, तर तुम्हाला ते इक्वेशन मध्ये कुणाला व्हेरिएबल घ्यायचा आहे तो व्हेरिएबल समजून घेणं. दुसऱ्या स्टेप मध्ये काय, तर इक्वेशनची कंडिशन्स बघणं, जे काही आपण इक्वेशन करणार आहोत त्याची कंडिशन्स बघणं. आणि तिसरी स्टेप म्हणजेच काय, तर प्रॉपरली त्या कंडिशन नुसार इक्वेशन तयार करणे. म्हणजे ह्या 3 स्टेप जर तुम्हाला जमल्या तर वर्ड प्रॉब्लेमचा मॅटर क्लोज. पण त्यासाठी अगोदर ह्या कंडिशन्स बघून घ्या. आणि ह्याचा अभ्यास करण्यासाठी सगळ्यात बेस्ट पार्ट असा असेल सॉल्व एक्झाम्पल बघणे. सॉल्व एक्झाम्पल नीट बघा, त्याच्या स्टेप्स नीट समजून घ्या आणि नंतरच प्रॅक्टिस सेटला हात लावा. आता अजिबात सोल्युशन काढत बसू नका, फक्त इक्वेशन पर्यंत जा, इक्वेशन काढून सोडून द्या. कारण पहिल्या 3 ह्याच्यामध्ये तुम्ही मेथडला मास्टर केलेलं आहे, अजिबात इक्वेशन वरती टाइम घालू नका. क्लिअर झालं. आता पुढचा पार्ट म्हणजेच अरिथमॅटिक प्रोग्रेशन आणि फायनान्शियल प्लॅनिंग. हे दोनही चॅप्टर फॉर्म्युला बेस आहेत, बरोबर. म्हणून पहिल्या स्टेप मध्येच लिहिलंय बघा मी, प्रत्येक चॅप्टरचे फॉर्म्युले प्रॅक्टिस सेट वाईज डिवाइड झालेले आहेत. त्यामुळे एका पेज वरती ते फॉर्म्युले नोट डाऊन करा, व्यवस्थित नोट डाऊन करा. कारण नोट डाऊन जर तुम्ही केलं ना तर ते कसं राहतं की डोक्यात पक्क होऊन जाईल. तुम्ही असं वरवर जर पाठ केलं ना तर नाही समजून येणार. आणि नोट डाऊन करायला किती वेळ लागणार आहे, हार्डली 5 मिनिटं लागतील. 5 मिनिटात लिहायचं बस. आणि जेवढा तुम्ही फॉर्म्युला वापरताल ना जास्त, तेवढा तो लर्न होतो किंवा तेवढा तो डोक्यात राहतो. त्यामुळे रट्टा मारत बसू नका. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करताना ती जी फॉर्म्युला शीट तुम्ही बनवली असेल ती जवळ ठेवा आणि त्याच्यानुसार सॉल्व्ह करा. प्रत्येक फॉर्म्युला आणि त्याचा असणारा क्वेश्चन, त्याचं असणारं वर्डिंग समजून घेणं गरजेचं आहे. रिझन सांगतो बघा. आता 4.1 आणि 4.2 दोन्ही एकदम वेगवेगळे प्रॅक्टिस सेट आहेत, बरोबर. 4.1 चा प्रोग्रेसिव्ह व्हर्जन म्हणजेच 4.2 आहे. इथं तुम्ही बेसिक करणार आहात, इथं थोडंसं ऍडव्हान्स आहे, राईट. पण ह्याचे फॉर्म्युले इथं यूज होत नाही, ह्याचे फॉर्म्युले इथं यूज होत नाही, राईट ना. असंच आहे ना. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल की त्या प्रॅक्टिस सेट मधले फॉर्म्युले पक्के करावे लागतील. मग काय होऊन जाईल की तो प्रॅक्टिस सेट पक्का होईल, तो फॉर्म्युला पक्का होईल आणि आपल्याला क्वेश्चनची वर्डिंग समजून येईल. आता अरिथमॅटिक साठी सुद्धा सिंपल बघा. अरिथमॅटिक प्रोग्रेशन चॅप्टर जर तुम्ही नीट ऑब्झर्व केला तर पहिला प्रॅक्टिस सेट आहे ना तो एकदम बेसिक आहे. दुसऱ्या प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्हाला काय TN चा फॉर्म्युला दिलाय. तिसऱ्या प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्हाला काय दिलाय, SN चा फॉर्म्युला दिलाय. आणि चौथ्या प्रॅक्टिस सेट मध्ये काय तर वर्ड प्रॉब्लेम आहे. म्हणजे बोर्डाने काय केलं, आधी तुम्हाला अंडरस्टँडिंग करून दिलं. अंडरस्टँडिंग करून दिल्यानंतर एक फॉर्म्युला शिकवला, मग दुसरा फॉर्म्युला शिकवला, मग दोघांच्या कंबाईन वरती वर्ड प्रॉब्लेम दिले, बरोबर ना. मग आपल्याला पण तीच प्रोसेस फॉलो करावी लागेल. जर हे 3 प्रॅक्टिस सेट जमले तर चौथा प्रॅक्टिस सेट येणारच आहे. पण त्यासाठी प्रत्येक फॉर्म्युला नीट वापरता आला पाहिजे. आता फॉर्म्युला नीट वापरता येणं म्हणजे काय करणं ते बघा, तेही समजून सांगतो, लोड नका घेऊ. आता TN चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, nth टर्म काढायचा a प्लस n-1 इंटू d. आता ह्याच्यामध्ये TN काढणं तर इझी आहे, बरोबर. 3 व्हॅल्यूज दिल्या असतील तर तुम्ही TN सहज काढू शकता. मग प्रत्येक व्हॅल्यू काढायची कशी तेही बघा. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये TN कसा काढला जातो, a ची व्हॅल्यू कशी काढली जाते, म्हणजे a अननोन असेल तर, n ची व्हॅल्यू कशी काढली जाते, n अननोन असेल तर, d ची व्हॅल्यू कशी काढली जाते, d अननोन असेल तर. म्हणजेच ह्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या 4ही व्हॅल्यू जर काढायला आल्या, कुठलीही व्हॅल्यू काढायला येईल ना. मग प्रत्येक व्हॅल्यू कशी काढायची हे जर तुम्हाला माहिती असेल तर वर्ड प्रॉब्लेम मध्ये टेन्शनच नाही येणार. कळलं नक्की, समजलं. वर्ड प्रॉब्लेम करताना आधी ह्या गोष्टी पक्क्या करा. म्हणजेच एक सिंपल अरिथमॅटिक प्रोग्रेशन घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला TN माहिती असला पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्हाला A माहिती असला पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्हाला N माहिती असला पाहिजे, D माहिती असला पाहिजे. मग काय करा, पहिलं इक्वेशन सॉल्व्ह करताना TN काढायचं आहे असं समजा, म्हणजे इथं क्वेश्चन मार्क आला. A ची व्हॅल्यू घ्या, D ची व्हॅल्यू घ्या, N ची व्हॅल्यू घ्या, नंतर आन्सर काढा. ही TN ची व्हॅल्यू आणि तुम्ही अज्युम केलेली किंवा तुम्ही काढलेली TN ची व्हॅल्यू मॅच झाली पाहिजे. झाली मॅच म्हणजे पहिलं TN चं काम झालं. सेम वे मध्ये A काढायचं आहे, मग TN ची इथलीच व्हॅल्यू घ्या, नंतर D ची व्हॅल्यू घ्या, N ची व्हॅल्यू घ्या आणि A ची व्हॅल्यू काढून बघा. म्हणजे एकच इक्वेशन नंबर ऑफ टाइम्स वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करून बघा. म्हणजे फॉर्म्युला पण पक्का झाला आणि जे अननोन्स होते ते पण पक्के झाले. कळलं नक्की. आता नेक्स्ट 2 चॅप्टर्स एकदम इझी आहेत बघा, एकदम. पण ह्याच्यामध्ये जरासा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम काय माहितीये, वर्ड समजला पाहिजे.
वर्डिंग जर नाही समजलं ना तर मात्र अवघड आहे. जसं की सॅम्पल स्पेस कशाला म्हटलं जातं, इव्हेंट कशाला बोलतो, प्रोबॅबिलिटी म्हणजे नक्की काय आहे, मीन, मेडियन, मोड, पॉलिगॉन, पाय डायग्रॅम, हे जे वर्ड्स आहेत हे तुम्हाला अगोदर झालेले आहेत, पण हे मॅथमॅटिकल टर्म्स आहेत. या मॅथमॅटिकल टर्म्स आधी समजून घ्या. पुस्तकामध्ये डेफिनेशन्स आहेत, एक्झामला डेफिनेशन नाही विचारत, पण थोडं वाचा आणि नंतरच सॉल्व्ह करायला घ्या. प्रोबॅबिलिटी एकदम इझी आहे, काहीच नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जी काही मेथड्स असेल म्हणजेच मीन, मेडियन, मोड साठी ज्या मेथड्स आहेत त्या मेथड्स आहेत ना, व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा. नोट डाऊन करून ठेवायचं. आणि आता सध्या काही रिवाइज करायची गरज नाहीये तुम्हाला, पण एकदा का तुमची सेमिस्टर एक्झाम झाली की ते 3-4 टाइम ती शीट वाचत बसा, की हा बाबा मीन काढायच्या या 3 पद्धती आहेत, 1, 2, 3, त्यांचे टेबल हे असे असे आहेत. त्याच्यानंतर ह्या टेबलमध्ये 5 कॉलम्स आहेत, त्यानंतर ह्या टेबलमध्ये असे काहीतरी 6 कॉलम्स आहेत, प्रत्येक कॉलम मध्ये काय काय लिहितो हे फक्त आठवा, रफली आठवा. रफली जर आठवलं ना तर एक्झाम मध्ये टेन्शन नाही येणार आणि आठवण्यासाठी जो टाइम जातो ना तो नाही जाणार. नंतर प्रत्येक क्वेश्चन स्टेप वाईज सॉल्व्ह करा. बघा, प्रॅक्टिस सेट इझी आहेत, चॅप्टर सुद्धा इझी आहेत, ह्यांचे मार्क अजिबात नाही गेले पाहिजेत. नंतर हे दोनही चॅप्टर तुम्ही 2-3 दिवसात पूर्ण करू शकता. आता मला नाही वाटत की तुम्हाला हा चॅप्टर एक्झामला असेल. सेमिस्टर एक्झामला हार्डली तुम्हाला 5 चॅप्टर असतील किंवा 4 पर्यंत चॅप्टर्स असतील. मग जेवढे चॅप्टर्स असतील त्या चॅप्टरचा जो काही प्लॅन सांगितलाय त्यानुसार प्रिपरेशन करा. आता एक बघा, छोटासा प्लॅन सांगतो, इम्प्लिमेंट करणं प्रत्येकाला सोपंच जाईल, इझी आहे एकदम. डेली काय करायचं, 1 तास बसायचं. कधी बसणार, जेव्हा तुम्हाला कंटाळा येईल तेव्हा. कंटाळा म्हणजे सायन्सचं लर्निंग झालंय, हिस्ट्रीचं लर्निंग झालंय, ज्योग्राफीचं लर्निंग झालंय, आता लर्निंग करायची इच्छाच नाही, मस्त बसा, कानात हेडफोन टाका, जे गाणं आवडते ते लावा, काही लोड घेऊ नका. 1 तास बसायचे, 2 मेथड करायच्यात, 10 सम करायचे. जसं मी बोललो ना मागाशी, आठवलं का तुम्हाला, हे तर मी जसं सांगितलं होतं तुम्हाला लिनियर इक्वेशन मध्ये, आता रफ केलं मी, जसं मी सांगितलं होतं क्रॅमर्स रूल, त्याच्यानंतर एलिमिनेशन मेथड, ह्याचे 5 सम, ह्याचे 5 सम, हे 5 सम ह्यानी पण सॉल्व्ह करायचे, ह्यानी पण सॉल्व्ह करायचे, हे ह्यानी पण करायचे, ह्यानी पण करायचे, बस असे 10 सम सॉल्व्ह करायचे, खतम, बंद करा पुस्तक. तेवढं केलं ना तरी तुमचं प्रिपरेशन नक्की होऊन जाईल. आता नीट जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर प्रॅक्टिस सेट बघा, पहिल्यामध्ये 5 आहेत, दुसऱ्यामध्ये 6 आहेत आणि तिसऱ्यामध्ये 4, 4, 4 आणि 6. ह्यांचा जर टोटल काउंट केला तर किती होते बघा, हे 4 त्रिक 12, हे 6 आणि 6 हे 12 म्हणजे 24, आणि 24 आणि हे 5 म्हणजे किती झाले, टोटल 31 प्रॅक्टिस सेटच आहेत, फक्त 31 प्रॅक्टिस सेट आहेत. आणि मी हेही सांगतो त्या 31 पैकी 20 इझी आहेत. म्हणजे जवळपास तुमचा 70 ते 75% सिलेबस हा इझी आहे आणि बेसिक आहे. त्यामुळं अजिबात मॅथ्सला घाबरू नका. जो काही तुम्हाला प्लॅन दाखवलाय त्या प्लॅनवरती स्टिक राहा. 101% तुम्हाला त्याच्यानुसार रिझल्ट येऊनच जाईल. अजिबात लोड घेऊ नका. थोडंसं टाइम लागेल, टाइम द्या, कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा, नक्की होऊन जाईल. कळलं? प्लॅन समजला, काय काय करायचंय, कसं कसं करायचंय समजलं. आणि अजून सुद्धा जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर बघा, 2 ऑप्शन देतो. एक तर ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता. दुसरं म्हणजे इंस्टाग्राम वरती पेज आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्या पेजला फॉलो करा. त्या पेजवरती ऑलमोस्ट 154K फॉलोअर्स आहेत. त्याच्यावरती स्टडी रिलेटेड कंटेंट येत असतो, IMP येत असतात, सोबत PYQ सुद्धा येत असतो, प्लस 90 सेकंड्स मध्ये कन्सेप्ट सुद्धा तुमची क्लिअर होऊन जाईल. कळलं? नक्की. त्यामुळे या गोष्टी करा. तरी अजून काही डाऊट वगैरे असतील तर हे 2 प्लॅटफॉर्म दिलेत, त्यावर तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बाय बाय, ऑल द बेस्ट. नक्की तुमचा रिझल्ट चांगलाच येईल, अजिबात लोड घेऊ नका. चलो बाय बाय.